हाय हॅलो नमस्कार, जय एकवीरा सगळ्यांना. वेलकम टू माय चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले. आज आपण भोगीनिमित्त शेंग सोल्याची भाजी किंवा तुम्ही मिक्स भाजीसुद्धा बोलू शकता आणि तिळाची बाजरीची भाकरी कशी बनवायची हे बघणार आहोत. तर चला बघूया. आपण इथे मिक्स भाजी घेतली आहे. घेवड्याची शेंग, वाटाणे, शेंगदाणे, गाजर, फरसबी, पावटा आणि हरभऱ्याचे दाणे. आणि त्यासोबत आपण इथे वांगा आणि बटाटा हे मीडियम साईजचे कापून पाण्यामध्ये ठेवून दिलेत. आणि ही जी मिक्स भाजी ही सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मिक्स भाजीसाठी वाटणाचं साहित्य आहे: एक मोठा साईजचा कांदा चिरून घेतलाय, अद्रक, लसणाच्या पाकळ्या, हे तीळ आपण भाजून घेतले, खोबरं थोडं किसून घेतले, कढीपत्ता आणि टमॅटो आणि थोडी कोथिंबीर घेतली. आता आपण हे भाजी धुवून घेऊयात. त्यासाठी आपण टोपामध्ये पाणी घ्यायचे, सर्व भाज्या त्याच्यामध्ये घ्यायच्या आहेत. याचं छान धुवून घ्यायचंय आपल्याला भाजी. सर्वात आधी आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता आपण थोडा जिरा पण टाकायचा आहे ह्याच्यामध्ये. लसणाच्या पाकळ्या सुद्धा टाकून घ्यायच्या. अद्रक घेतले ते आणि कढीपत्ता पण. खोबरं सुद्धा आपण टाकलंय ह्याच्यामध्ये. छान असं मिक्स होणार. आता आपण टमाटर टाकून घेऊया. वाटणाला खूप छान असा वास येतोय, मस्त वास येतोय. आपलं वाटणाचं साहित्य थंड झाले. आता आपण हे वाटून घेऊया. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि हे जे भाजलेले तीळ आहेत ते टाकायचे आहेत. आता आपण ह्याचं वाटण करू. थोडी राई टाकूया आपण. राई तडली की आपण जिरा टाकून घेऊया. आणि आपला जो वाटण आहे तो टाकून घेऊया त्याच्यात.
गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे आणि छान आपलं वाटण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. इथे आपण मसाले घेतले, हळद घेतले, हिंग, धना पावडर आणि आपला लाल तिखट मसाला. छान असं ह्याला तेल सुटलं की आपले जे मसाले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात. मसाले म्हणजे काय? मसाला, तिखट मसाला, धना पावडर, हिंग आणि हळद. वास एकदम मस्त येतोय. आता आपण हे तेल सुटलं की आपण ही भाजी टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलंय बाजूनी. आता आपण जी मिक्स भाजी आपण घेतली आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि छान अशी परतून घ्यायची भाजी. आपण जे वांग आणि बटाटा पण बाजूला ठेवला होता पाण्यामध्ये ते पण टाकून घेऊयात. पाण्यामध्ये ठेवला होता म्हणून बघा त्याला काळपट कलर नाही आलाय, आहे तसेच आहे. छान असं मिक्स करून घेऊया. आपलं वाटण सगळं भाजीला लागलं पाहिजे. ही भाजी खायला एकदम चविष्ट लागते. आपण ही भाजी नेहमी बनवतो तेव्हा चवीला वेगळी लागते आणि आज भोगीच्या दिवशी आपण जर ही भाजी बनवली तर ही एकदमच मस्त लागते खायला. ह्याला वेगळीच चव येते. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया, कारण आपण मीठ टाकलंच नाही ह्याच्यामध्ये. परत एकदा आपण मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया थोडंसं. आता आपण कढईवरती झाकण ठेवणार आहे आणि त्याच्यावरती सुद्धा पाणी ठेवायचंय. जेणेकरून जर भाजीला पाणी लागलं तर आपण हे गरम पाणी त्याच्यामध्ये ओतू शकतो. पीठ घेतलं इथे, त्याच्यामध्ये आपण भाजलेले जे तीळ आहेत ते टाकूया. थोडंसं गरम पाणी घेतलं आहे मळण्यासाठी. तुम्हाला थंड पाण्याने मळायचं असेल तरी मळू शकता किंवा असं उमट उमट पाणी घेऊ शकता गरम. आता आपण हे जे तीळ आहेत भाजलेले ते पिठामध्येच मिक्स केले
तर तुम्हाला भाकरी केल्यानंतर वरून सुद्धा तुम्ही थोडे तीळ टाकून मग भाकरी करू शकता. आम्ही डायरेक्टच पिठामध्येच मिक्स केले तीळ. आपण वरतून सुद्धा असे तीळ टाकून तिळाची भाकरी करू शकतो. मिक्स भाजी आणि तिळाच्या भाकरीचा नैवेद्य आपण मकर संक्रांतीला सुगड पूजनच्या दिवशी केला होता. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू.